सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना आज एका 24 मजली इमारतीचा बांधकाम परवाना देण्याच्या प्रकरणामध्ये 7 लाखाची तडजोडीने लाच मागत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे। हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे आणि गंभीर असून महापालिकेचे यापूर्वीचे आयुक्त शुभम गुप्ता यांचा देखील या प्रकरणातील फिर्यादीमध्ये उल्लेख आला असून 14 पानी फिर्यादीमध्ये वारंवार वैभव साबळे यांनी आपण आयुक्तांच्या वतीने पैसे घेत असल्याचे आणि 10 लाख रुपये दिले पाहिजेत यासाठी आग्रह धरल्याचे दिसून आले आहे। आज सकाळी त्यांच्यावर या प्रकरणी कारवाईला सुरुवात झाली आणि पंचांनी खात्री केल्यानंतर त्यांना दुपारनंतर अटक करण्यात आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागात हे हाय प्रोफाईल प्रकरण असल्यामुळे मुंबईतून या प्रकरणाला हाताळण्यात आले। स्थानिक पातळीवर पोलीस उपाधीक्षक अनिल कटके, त्यापूर्वीचे पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील आणि सध्याचे पोलीस निरीक्षक विनायक भिलारे यांनी हे प्रकरण यशस्वीपणे हाताळले आहे। या प्रकरणामध्ये 17 फेब्रुवारीला पहिली तक्रार दाखल झाली होती आणि त्यानंतर सापळा रचण्याचे काम चालू होते आणि अखेर वैभव साबळे यांनी ही 7 लाखाची लाच मागितली आणि त्या प्रकरणानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे। यामुळे महापालिका क्षेत्रात खळबळ माजली आहे। विशेष करून सांगलीच्या महापालिकेच्या आयुक्तांचं जे मुख्यालय इमारत आहे त्या ठिकाणी काही कंत्राटदारांनी फटाके वाजवले, त्यानंतर मिरजेमध्ये सुद्धा फटाके वाजवण्यात आले। इतकी ही गंभीर घटना असून शुभम गुप्ता हे सुद्धा या प्रकरणात पुन्हा एकदा IAS अधिकारी असताना वादग्रस्त बनले आहेत। त्यामुळे IAS अधिकाऱ्यावर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होणार का हा एक महत्त्वाचा विषय झालेला आहे। उद्या वैभव साबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग न्यायालयासमोर उभा करणार आहे।